जगाची अर्थव्यवस्था एका काळ्या चिकट लिक्विडवर उभी आहे आणि ते म्हणजे कच्चं तेल. पेट्रोल, डिझेल, विमानांचे इंधन, प्लास्टिक, औषध निर्मिती, रसायन उद्योग, आधुनिक जीवनाच्या जवळजवळ प्रत्येकच घटकात कच्च्या तेलाचा डायरेक्ट किंवा इनडायरेक्टली सहभाग आहे. मिडल ईस्टमधले देश, रशिया, पश्चिम युरोपचा काही भाग आणि पूर्व आशियातली काही क्षेत्र ही त्यांच्या तेल साठ्यांसाठीच ओळखली जातात. अमेरिकेतले काही देश एकेकाळी प्रचंड तेल साठ्यांसाठी प्रसिद्ध होते. अगदी आजही कच्च्या तेलाचे रेट्स मेनली अमेरिकन डॉलरमध्येच ठरवले जातात. पण आपलं काय? कच्च्या तेलाच्या जागतिक चित्रामध्ये भारताची भूमिका काही आहे की नाही? आहे तर काय नक्की? आणि भारतात कच्च्या तेलाची सुरुवात नेमकी कुठे, कधी आणि कशी झाली याचाच आपण या व्हिडिओमध्ये शोध घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. आपल्याकडे तेल साठे नाहीत अशीच भारतात सर्वसाधारण समजूत आहे. पण खरी परिस्थिती वेगळीच आहे. भारतात कच्च्या तेलाचा शोध लागला होता आणि तो लागला होता 150 वर्षांपूर्वी, आणि तेही एका अनपेक्षित प्रसंगातून. ही गोष्ट आपल्याला घेऊन जाते ईशान्य भारतातल्या हिरव्यागार जंगलांनी वेढलेल्या आसाम राज्यात, एका छोट्याशा पण ऐतिहासिक शहरात दिग्बॉयमध्ये. खरं तर दिग्बॉय या नावामागे सुद्धा एक इंटरेस्टिंग स्टोरी सांगितली जाते. ब्रिटिश काळात आसाममध्ये अधिकारी हत्तीवरून जंगलात प्रवास करायचे. एकदा असाच प्रवास सुरू असताना एक हत्ती दलदलीत अडकला. सुटण्यासाठी या हत्तीने बरीच हालचाल केली. खूप चिखल उडाला, जमीन सुद्धा हल्ली आणि कसाबसा तो बाहेर पडला. काही दिवसांनी त्याच रूटने जाता जाता एका इंग्रज अधिकाऱ्याला त्या भागातून एक स्ट्रॉंग स्मेल जाणवली. कशाचा तरी घाण वास येत होता. त्याने जरा आजूबाजूला चौकशी केली. चौकशी केल्यावर त्याला लक्षात आलं की जिथे त्या दिवशी हा हत्ती अडकला होता तिथूनच हा वास येतोय. हत्तीच्या पायांना काळं, चिकट, घट्ट असे लिक्विड टाईप काहीतरी चिकटलं होतं. पण तो काही साधा चिखल नव्हता. तो होता खनिज तेलाचा नैसर्गिक साठा. त्या ऑफिसरने ही गोष्ट पुढे नेली. मग काही दिवसांनी बाकीच्या तपासणीनंतर ऑफिसर्सनी लवकरात लवकर त्या जागी खोदकाम सुरू करण्याचे आदेश दिले. दिग्बॉय या जागेचं नाव हे असं का पडलं यामागे सुद्धा एक गमतीशीर गोष्ट आहे. यावेळी लोकल कामगारांना खोदकामासाठी चीअरअप करताना त्या ऑफिसर्स वारंवार त्यांना म्हणायचे, डिग बॉय डिग, म्हणजेच खोद मुला खोद. त्या स्थानिक लोकांना हा उच्चार दिग्बॉय असा ऐकू आला आणि पुढे त्या ठिकाणाचंच नाव दिग्बॉय असं पडलं. अर्थात ही एक लोककथा आहे, पण काही इतिहासकारांच्या मते डिबोई नाला या स्थानिक नावावरून सुद्धा दिग्बॉय हे नाव पडलं असावं. गोष्टी काही असो, पण खरं हेच की या भागात भारतातला सर्वात जुना तेलसाठा सापडला होता. 1820च्या दशकात ब्रिटिश सर्वेक्षकांनी या भागातल्या नॅचरल रिसोर्सेसची नोंद घेतली होती. लेफ्टनंट आर विल्कॉक्स यांसारख्या अधिकाऱ्यांनी इथल्या तेलाच्या खुणा पाहिल्या. सुरुवातीला कोळशाला जास्त महत्त्व असल्यामुळे तेलाकडे दुर्लक्षित झालं. पण 19व्या शतकाच्या शेवटी जगात पेट्रोलियमचं महत्त्व झपाट्याने वाढू लागलं होतं आणि आसाममधले साठे स्ट्रॅटेजिकली महत्त्वाचे बनले. 1901 साली दिग्बॉयमध्ये रिफायनरीची स्थापना झाली आणि महत्त्वाचं म्हणजे ती आजही सुरू आहे हे विशेष. जगातल्या सर्वात जुन्या चालू असलेल्या रिफायनरींपैकी एक म्हणून तिची ओळख आहे. ब्रिटिश काळात इथून मोठ्या प्रमाणावर तेल उत्पादन करण्यात आलं होतं. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात याच तेल साठ्यांनी ब्रिटिश आर्मी आणि इंडस्ट्रीजना महत्त्वाचा सप्लाय केला. त्यामुळे दिग्बॉयचा उल्लेख वर्ल्ड एनर्जी हिस्ट्रीमध्ये सुद्धा आढळतो. स्वातंत्र्यानंतर या रिफायनरीचं मॅनेजमेंट आसाम ऑइल कंपनीकडे होतं. 1981 साली इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने या रिफायनरीचा ताबा घेतला आणि तिथून आधुनिकीकरणाचा नवा अध्याय सुरू झाला. प्रोडक्शन कॅपॅसिटी टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आली. 1996 मध्ये ती 6.5 लाख मेट्रिक टनांपर्यंत पोहोचली आणि पुढे 10 लाख मेट्रिक टनांच्या दिशेने मोठ्या विस्ताराची पावलं उचलली गेली. मॉडर्न टेक्नॉलॉजी, सेफ्टी मेजर्स आणि एन्व्हायरमेंटल मेजर्स यामुळे दिग्बॉय रिफायनरीने स्वतःची ओळख आजही टिकून ठेवली आहे. आज दिग्बॉयला भारतीय हायड्रोकार्बन क्षेत्राची गंगोत्री म्हटलं जातं. हजारो लोकांना रोजगार देणारा हा उद्योग आसपासच्या भागांच्या सामाजिक आर्थिक विकासात सुद्धा काही प्रमाणात हातभार लावतो. शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधा यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. एका दलदलीत अडकलेल्या हत्तीपासून सुरू झालेली ही गोष्ट आज भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या चर्चेत स्थान मिळवते. हेच तिची खरी ताकद आहे. जागतिक स्तरावर तेलाच्या किमती $70-80 प्रति बॅरलच्या आसपास फिरत असतात. युद्ध आणि राजकीय तणावामुळे त्यात चढउतार होत राहतात. डॉलरचं वर्चस्व, पर्यायी चलनातले व्यवहार, एनर्जी सेल्फ रिलायन्सचे प्रयत्न या सगळ्या घडामोडींमध्ये भारतासारख्या देशासाठी स्वतःच्या नॅचरल रिसोर्सेसची जाणीव असणं महत्त्वाचं ठरतं. दिग्बॉय ही फक्त एक रिफायनरी नाही आहे, ती भारताच्या औद्योगिक आत्मनिर्भरतेच्या सुरुवातीचं एक प्रतीक आहे. आज जर आपण मागे वळून पाहिलं तर आपल्याला समजतं की हा प्रवास खूप साध्या सुरुवातीपासून सुरू झाला होता. आज देशात मोठमोठ्या रिफायनरीज, पाईपलाईन्स आणि ऑइल कंपनीज आहेत, पण याची सुरुवात एका छोट्या शोधातून झाली होती जो खरं तर अनावधानाने लागला होता. भारताने हळूहळू ऑइल एक्सप्लोरेशन, रिफायनिंग आणि डिस्ट्रीब्युशन यात प्रगती केली. म्हणजेच एका छोट्या ठिकाणाहून सुरू झालेला हा प्रवास आज देशाच्या इकॉनॉमी आणि डेव्हलपमेंटचा
महत्त्वाचा भाग बनला आहे. जागतिक राजकारण, अर्थव्यवस्था आणि ऊर्जा सुरक्षेच्या मोठ्या चर्चांमध्ये या छोट्याशा शहराचा वाटा कदाचित त्यामानाने कमी असेल, पण इतिहासाच्या पानांवर त्याने उमटवलेला ठसा कायमचा आहे. कशी वाटली तुम्हाला ही दिग्बॉयची स्टोरी? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला लगावा बत्ती.